नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आम्हाला तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचं सोप्या पद्धतीत लोणचं कसं बनवायचं. अगदी सहज 5 मिनिटात लोणचं बनते. सोपी पद्धत आणि हे वर्षभर टिकणारं लोणचं. खूप खमंग लागतं, खूप टेस्टी लागतं. नक्कीच बनवून पहा. मी आंबा घेतलेला आहे पहा आणि ह्या आंब्याचं लोणचं बनवणार आहे. खूप जबरदस्त आहे, खूप टेस्टी लागतं आणि खरंच आवडेल सर्वांना. एवढं छान आहे, लगेचच्या लगेच बनतं. टाईम जरा खात नाही आणि नवीन पद्धत. तर नक्कीच पहा. आंब्याचे मी धुवून काढलेला होता स्वच्छ आणि त्याची साली सकट असे तुकडे करून घ्यायचे. मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागतं हे लोणचं. झटपट होणारं लोणचं आहे मात्र. तर हे आता मी सगळे कापून घेते. आंबा व्यवस्थिशीर कापून घ्यायचा आहे. त्याची सालीपर्यंत म्हणजे कोईपर्यंत साल काढायची. त्याचे जेवढं गर असेल तेवढं काढून घ्यायचं आणि साल बिलकुल काढायची नाही आंब्याची, असंच ठेवायचं. त्यांनी आणखीन चव येते लोणच्याला आणि खूप लोणचं चविष्ट लागतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला सांगते, त्या पद्धतीने कापा. आता काय करणार आहे मी, हे तुकडे आणखी छोटे छोटे करणार आहे. कशासाठी? का की आपल्याला ग्राइंडरमध्ये घालायचे त्या लोणच्याला. लोणचं ग्राइंडरमध्ये घालून करायचे. झटपट लोणचं होणार आहे, पण नवीन पद्धतीचं लोणचं. मसाला पण वेगळा आणि खूप टेस्टी लागतं हे लोणचं. भाजीबरोबर तुमच्याकडे काहीच नसलं तरी चपातीबरोबर नुसतं खाल्लं तरी खूप छान चविष्ट लागतं. तर नक्कीच पहा. झटपट होणारा आहे, वेळ खात नाही. आणि आता बाजारात भरपूर कैऱ्या भेटतात. त्या कैऱ्यांचं तुम्ही बनवा हे लोणचं. खूप अप्रतिम टेस्ट येते ह्या लोणच्याला. तर हे बघा, मी आता तुकडे करून घेतले. अशा पद्धतीचे तुकडे केलेले आहेत. म्हणतात ना आबडजोबड, छोटे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. का की आपल्याला ते ग्राइंडरमध्ये घाला, एकसारखे तुकडे नको आहेत आपल्याला ते. तर हे पहा, सुरेख तुकडे बनवले आहेत मी. काही म्हणजे असं झटपट पण बनवले आहेत आणि वेळ पण. एक मोठा आंबा घेतला होता. हा आंबा जास्त आंबट नाही आहे. तुम्हाला आंबट असला तरी चालेल तुमच्याकडे, आणि जास्त कमी आंबट असला तरी तोतापुरी आंबा असला तरी पण चालेल. हा मोठा आंबा होता माझ्याकडं, तर तो घेतलेला आहे. तर आता इथे पहा. आता इथे मी ना मिरच्या पण घेतलेल्या आहेत. तुम्हाला आता दाखवते मिरच्यांची हे कापून घ्यायच्या मिरच्या. तर मी हे पहा, हे कापलेल्या आहेत मिरच्या आणि तुम्हाला दाखवते. आता त्या पण कापल्या. त्या हे अशा मिरच्या होत्या, म्हणजे मोठ्या मोठ्या. तर मिरची दाखवते एक मी तुम्हाला. कापताना दाखवलं नाही का की मोठा व्हिडिओ होत जातो, त्याच्यामुळं मिरच्या कापताना दाखवते. ही मिरची दाखवते तुम्हाला. ही पहा, ही मिरची घेतलेली आहे आणि ही 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, त्या पण कापून घेतलेल्या आहेत पहा. आता ह्याला मी ग्राइंडरमध्ये घालणार आहे. ह्या सर्व मिरच्या किंवा कैरी हे सगळं ग्राइंडरमध्ये घालून बारीक करणार आहे. बारीक म्हणजे थोडं बारीक थोडं जाड असं, का की आपल्याला झटपट करायचं आहे ना. म्हणून मसाला पण छान घालणार आहे, वेगळा मस्त मसाला घालणार आहे. तर पहा आता हे आणि हे ग्राइंडरमध्ये घातल्यावर काय होतं मैत्रिणींनो, लगेच होतं पटकनी. तसं आपण बारीक चिरायला गेलं तर खूप वेळ खातं. तर हे बघा, 15 सेकंद पण लागले नाही ह्याला व्हायला. तर बघा दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे ती. तर हे बाऊलमध्येच काढते. हे बघा, अशा पद्धतीने करायचे. हे बघा, बघितलं ना कसं एकसारखं पण होतं ग्राइंडरमध्ये. आणि आता मिरच्या आणि ही कैरी सगळे मी असंच करून घेणार आहे पहा. तुम्ही हे लोणचं भाजीसारखं सुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबर. भाजी खातो ना त्या पद्धतीने पण. म्हणजे आपल्याकडं काहीच नाही त्याला भाजीला, तर नुसतं लोणचं घेतलं आणि चपाती किंवा भाकरी घेतली ना तरी पण खूप छान लागतं. ताटात वाढलं बाजूला, भाताच्या बाजूला किंवा चपातीच्या बाजूला, तो पण छान लागतं. आता जरासं मोठं मोठं राहिलं होतं याच्यात, ते मी उडून घेते, का की एकसारखं हवी आपल्याला ना मस्त. आता हे मिरच्या पण टाकून घेते. या मिरच्या पण अशाच पद्धतीने करायची. मिरच्यांची चव छान लागते त्याच्यामध्ये, म्हणून मी मिरच्या घातल्या. तुम्हाला घालायच्या तर घालू शकता, नाही घालायच्या तर नका घालू, काही प्रॉब्लेम नाही त्याला. हे पण बारीक करून घेते पहा. हे पहा, ते पण त्याच्यासारखंच तेवढंच घेतलेलं आहे बारीक करून. आणि हे झटपट होतं एकदम. म्हणतात ना इस्टन होतं ना तसं. हे बघा असं बारीक झालेलं आहे, छान एकसारखं सर्व झालेलं आहे. आता ह्याच्यात मी काय करणार आहे, तव्यावर मी याच्यावर फॅनमध्ये त्याचा मसाला काय लागतो आपल्याला तो करून घेणार आहे. तर पहा, इथे टाकले मेथी चांगली 1-1.5 चमचा टाकलेला आहे. हे पहा, इथे टाकलं धणे मी 3 चमचे चांगले टाकते. लगेच मग टाकायचे आपल्याला त्याच्यातच टाकायचे, दुसरे नाही काही. जिरं घ्यायचे.
तर जिरं टाकायचे आपल्याला. हे पहा, जिरं घेतलेलं आहे. धणे, जिरं आणि मेथी ह्याला भाजून घ्यायचे छान आपल्याला मस्त. चांगलं हलवत हलवत राहायचं, भाजत राहायचं मस्त. खूप टेस्ट छान लागते ह्यानी. तर खाली सांडलं होतं ते पण टाकलं जरासं. हे बघा मस्त झाले. असं खरपूस भाजायचं. लाल तांबूस रंग जरा आला ना मग काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर वाटायचे आपल्याला. हे बघा आता थंड पण झालेलं आहे आणि आता वाटून घेते मी. आणि ह्याला बारीक नाही वाटायचं, थोडं जाडसरच वाटायचं, मग छान चव देते त्याला. आता हे पण ग्राइंडरमध्ये लावते मी, पटकनी होणार ते पण. म्हणजे हे झटपट होण्यासाठी अशा तऱ्हेने उपयोग करा तुम्ही, तर होणार लगेच. ह्याला पण ग्राइंडर लावला आणि ग्राइंडरमध्ये बारीक करून घेते आता पिन लावून व्यवस्थिशीर. हे बघा ह्याला पण जास्त वेळ नाही लागत, लगेच होतं ते पण. हे बघा असंच हवे आपल्याला. थोडंसं त्याला हे राहिलं होतं लावायचं म्हणून लावून घेते आता आणि नंतर करते. का की ते राहिलंच होतं लावायचं, मी चालू केलं आणि ते राहिलं मधलं हे लावायचं. आता बारीक करून घेते, त्याला बसलं पाहिजे व्यवस्थिशीर. हां ते घेतलं फिरवून, अगदी 15 सेकंदामध्ये फिरतून लगेच होते. तर आता हे बाजूला ठेवते लगेच काळा करून. आणि आता दुसरं तयारी करते. बघा छान झालेलं आहे. तर ह्याला बाजूला करते. आता इथे मी तेल घालणारे, पहा गरम करणार आहे तेल. हे बघा आता एवढं आहे ना भरपूर, तर 2 पळ्या मी घालते तेल. टाकून द्यायचं आणि मोहरी त्याच्यात टाकायची आपल्याला. मोहरी छान फुलली पाहिजे त्याच्यामध्ये. हे पहा मोहरी चांगली 2 चमचे टाकलेले आहे मी आणि फुलून द्यायची. तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करू, त्याला फुलून द्या. तर हे घेतलेलं आहे आपण, सगळं ग्राइंडरमधून काढलेलं आहे ना, ते घेतलेलं आहे. आणि तो मसाला आहे ना आपला वाटलेला, तो मसाला ह्याच्यात टाकायचा आपल्याला. हे पहा हा सगळा मसाला टाकून दिला वाटलेला. म्हणजे जाडसरच आहे पहा, बारीक नाही जास्त, तसाच हवी. इथे टाकलं चिली फ्लेक्स 2 चमचे टाकते मी. चिली फ्लेक्स अजून 1 चमचा टाकते. रंग छान येतो आणि दिसतं पण छान. 2 चमचे टाकलेले आहे मी, थोडासा वरती होता त्या. आता इथे 2 चमचे मी लाल तिखट पण टाकते. हळद टाकते 1 चमचा भरून. आणि मैत्रिणींनो हिंग टाकायचं त्याला. हिंगाचा 1 चमचा भरून टाकलेला आहे छान. आणि आता मीठ टाकायचे आपल्याला त्याच्यात. आता मीठ साधा जास्तच टाकायचं, का की लोणचाला मीठ जास्तच लागतं. मग 2-3 चमचे मीठ टाकायचे. चमचे छोटे आहेत त्याच्यामुळं 2-3 चमचे मीठ टाकलं तर की लोणच्याला मीठ जास्त असलं तर पाणी सुटतं आणि लोणच्याची चव वाढती, म्हणून लोणच्याला मीठ जास्तच टाकायचं कधी पण. आता हे तेल ओतून द्यायचं गरम केलेलं मस्त. लगेच चांगला तडका मस्त बसलेला आहे, सुगंध सुटलेला आहे छान. हे बघा आता मिक्स करून घ्यायचं छान असं. आणि हे लोणचं एवढं टेस्टी लागतं ना, तुम्हाला काय सांगा. आता बनवलं तर कळेल तुम्हाला, तुम्ही जर बनवलं तर. तर ह्याचा जसा जसा रंग वाढत चालेल त्याचा मुरण तसा रंग वाढत जातो. आणि हे तुम्हाला झटपट होणारं तर आहेच, लगेच खा तुम्ही. आणि वर्षभर टिकून पण राहणार आहे. म्हणजे दोन्ही पण कामाला येईल. म्हणजे पटकनी पण खाणार लगेचच्या लगेच. आपण लोणचं वाळवायचं झंझट नको, किंवा सुकवायची झंझट नको, मुरायची झंझट नको, काहीच नको. लगेचच्या लगेच खायला सुरुवात होती लोणच्याची. काहीच वेळ लागत नाही लोणचं खायला. तर अशा पद्धतीने लोणचं एकदा बनवून पहा मैत्रिणींनो, खरंच खूप टेस्टी लागते, खूप छान लागतं. आता हे मी लसूण राहिला होता त्याच्यात घालायचा, तर लसूण पण टाकते. जरा भाजून घेतलेलं आहे लसूण. ते लसणाच्या पाकळ्या अख्ख्या टाकायच्या त्याच्यात. असंच म्हणजे काहीच करायचं नाही. खूप खायला आला ना, खूप टेस्टी लागतो. हे बघा रंग वाढत चाललेला आहे, अजून पण रंग त्याचा वाढत जाईल, छान रंग होत जाईल त्या लोणच्याचा. खूप दिसायला पण देखणं दिसतं खूप, आणि छान वाटतं लोणचं ते पाहूनच. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारं हे लोणचं नक्कीच एकदा बनवून पहा. नवीन पद्धत, नवीन वेगळा मसाला, आणि छान लागतो तो. मैत्रिणींनो दुसरी गोष्ट, माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच घ्या. ज्यांनी ऑर्डर केली त्याला तर मी पाठवतेच, रोजच चालू आहे ऑर्डर. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मी स्क्रीनवर नंबर देणार आहे पुढे,
थोडासा व्हिडिओ पुढे मी शॉर्ट दाखवला आहे तुम्हाला, म्हणजे पटकन होण्यासाठी कशा कशा पद्धतीने मी केलेला आहे मसाला. आणि इथे बघा कोळसा घेतलेला आहे आणि त्याच्यावर टाकलं आहे घी किंवा तूप किंवा तेल टाकायचं काहीतरी, आणि त्याचा धूर त्याच्यात गेला पाहिजे बरणीत, आपल्याला भरून ठेवायचं त्याच्यात. मग आणखीन सुगंध येतो त्या लोणच्याला, खूप टेस्टी लोणचं लागतं मग. आणि आता लगेचच आपल्याला त्या बरणीत, कोरडी बरणी केलेली आहे, त्याच्यात धूर भरवलेला आहे. आणि आता मी हे लोणचं ह्याच्यात भरून ठेवणार आहे. पहा, ज्याचा जसा रंग येईल ना तसं तसं लोणच्याचा रंग वाढत जातो आणि मुरल्यावर आणखीन लोणचं छान छान बनत जातं. तर असं झटपट होणारं लोणचं नक्कीच तुम्ही, मी ते 1 आंब्याचं बनवलेलं आहे. तुम्ही 1 किलो 2 किलो 4 किलो आंब्याचं बनवून ठेवलं तरी पण खराब होणार नाही, कधीही खा तुम्ही. तर थोडंसं दाखवलेलं आहे तुम्हाला, नाहीतर आम्ही जास्त बनवतो कायम हे लोणचं आणि भरपूर ठेवतो. तर पहा, आवडला का तुम्हाला हे लोणच्याची पद्धत? आवडली असली तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कसं वाटलं लोणचं ते. आणि तुम्हाला आता जवळून पण दाखवते जरासं. पहा, रंग पहा किती सुरेख आलेला आहे लोणच्याला, किती छान दिसते. तर लोणचं तर बघा तुम्ही. आता मसाल्याविषयी दाखवते तुम्हाला. हे मसाले माझे मी गावाकडे बनवलेले आहे आणि चुलीवर भाजून सगळे मसाले मी 18-20 मसाले आहेत गरम मसाले, ते पूर्ण भाजून घेतलेले आहेत. आणि मिरच्या 3 प्रकारच्या मिरच्या आहेत माझ्याकडं, त्या मी निसून व्यवस्थित त्याचे देठं काढून भाजून घेतलेले आहेत. आणि मसाले सगळे मी डंकावर कुटलेले आहेत, चक्कीत दळलेले नाहीत. त्याच्यामुळे ह्याला चव एवढी जबरदस्त आहे ना. भरपूर प्रकारचे वेगवेगळे मसाले आहेत हे. मी आता भाजताना फक्त दाखवले तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, मिरच्या, धणे आणि सफेद तीळ, हळद हे सगळं बिना केमिकलचं आहे, म्हणजे शेणखतावर उगवलेलं. आणि दुसरे गरम मसाले मी विकत घेतलेले आहे, प्रत्येक आमच्याकडे बनत नाही, आमच्या शेतातच बनलेले आहे ते मसाले. त्याच्यामुळं हे सगळं शेणखतावर बनलेले आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच स्क्रीनवर नंबरवरती बघा दिसतच असेल तुम्हाला, हा नंबर दिलेला आहे. तर घ्या, तुम्हाला मसाले ऑर्डर करा, फोन करून घेऊ शकता. मसाले घ्यायचे तरी घ्या, पण माझं लोणचं कसं झालं ते मात्र नक्कीच कळवा. चला परत भेटूया, बाय.